रावसाहेब, विजयी मेळाव्याला आता अवघे 24 तास उरले आहे. तयारी काय म्हणते आहे आणि काय रूपरेषा आहे, काही नक्की ठरलेलं आहे का की नेमकं कार्यक्रमाचं स्वरूप कसं असणार? उद्या महाराष्ट्राच्या राजकारणातला एक ऐतिहासिक दिवस, मराठी माणसाच्या जीवनातला एक ऐतिहासिक आणि आनंदी दिवस आहे. एक तर मराठी विजय दिवस म्हणून आहेच, पण महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणामध्ये नवे बदल घडवणारा दिवस. उद्या वरळीतल्या डोम सभागृहामध्ये जो विजय जल्लोष कार्यक्रम होतोय, जेथे माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र उपस्थित राहतील आणि ज्याची या महाराष्ट्राला प्रचंड उत्सुकता आहे. लोक राज्याच्या कानाकोपऱ्यातून यायला निघाले. त्या संपूर्ण कार्यक्रमाची तयारी शिवसेना आणि मनसेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्रित तयारी करतायत. आज सुद्धा आम्ही तिकडे जाणार आहोत सगळे, आणि उद्या साधारण सकाळी 11 वाजल्यापासून हा जल्लोषाचा कार्यक्रम सुरू होईल. मी असं म्हणतो की ऐतिहासिक कार्यक्रम आहे. खूप दिवसांनी एक भाषा म्हणून, एक संस्कृती म्हणून मराठी भाषेला विजयाचा दिवस पाहता आला. तो मराठी माणसाच्या एकजुटीमुळे, आणि ही एकजूट शक्य झाली ही उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या एकत्र येऊन हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये जे आंदोलन झालं त्याला एकत्र येऊन मराठीचा विजय त्यांनी मिळवून दिला. आणि अर्थात उद्या आपण पाहाल काय ठरलंय आणि काय ठरवलंय ते आता सांगण्यापेक्षा उद्या नक्कीच तुम्हाला पाहता येईल. राज ठाकरेंना मारण्याचा कट होता उद्धव ठाकरेंचा असा कळवळजनक दावा रामदास कदम यांनी केलेला आहे. काय वाटतं कणकवलीच्या सभेच्या दरम्यान हे सगळं त्यांनी उद्धव सोडून द्यावं. काही तुम्ही प्रश्न विचारता, कोण बोलताय, कोण आहेत ते बघा. ज्यांना शिवसेनेने इतके वर्ष सातत्यानं, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा आहे, राज ठाकरे सुद्धा आहे, ठाकरे कुटुंबांना ते मुळात असं आहे की जे शिवसेनेतले आमचे जुने सहकारी आहेत पूर्वीचे, जे सोडून गेले, त्यांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा होता आणि त्या भयातून ही अशी वक्तव्य, वैफल्य, निराशेतून येत आहे. आता रामदास कदम काय बोलतायत, अमुक काय बोलतायत, शिंदे काय बोलतायत, तमुक काय बोलतायत, हे सुरूच राहणार. कारण मराठी माणूस जरी एकत्र आला असला उद्धव आणि राज ठाकरे यांच्या निमित्तानं समजतं, तरी ही जी काय 5-25 टाळकी आहेत त्यांनाही एकत्र आलेले नको आहे. त्यातले खास करून मिंदे गटाचे लोक, हे जे मिंदे गटाचे लोक आहेत की त्यांचं राजकीय भविष्यच खतम होतं याच्यात, आणि या भीतीपोटी त्यांना त्या सगळ्या अशा कल्पना सुचत आहेत. चारण्याची भांग मारते का खूप कल्पना सुचतात, अशी स्वप्न पडतात, तशी त्यांनाही भयंकर स्वप्न पडतात. रावसाहेब, एक मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतो आहे की तुम्ही आता शिंदे शिवसेनेचा उल्लेख केला, त्यांच्यातल्याही काही नेत्यांचं असं म्हणणं आहे की जे बाळासाहेबांचे होऊ शकले नाही त्यांना काय पडलंय, पण त्यांना काय करायचं आहे. तुम्ही मोदीचे झालात ना, कालपर्यंत बाळासाहेबांचे होतात किंवा उद्धव ठाकरेंचे होतात, तुम्ही आता मोदी, शहा आणि फडणवीस झालात ना, तुम्ही तेवढं पुरतं बघा. तुम्ही आमच्यात पडू नका. बोलून ही भीतीतून वैफल्यग्रस्त विधानं जी होत आहेत ती भीतीतून निर्माण झालेली विधान आहे. आता आमचं काय होणार, त्याच्यामुळे तुम्ही तुमची चिंता करा, तुम्ही मोदींची चिंता करा, अमित शहाची चिंता करा, देवेंद्र फडणवीस यांची चिंता करा, बावनकुळ्यांची चिंता करा, बरं का.
गिरीश महाजनची चिंता करा. तुमच्याकडे फार मोठं कार्य आहे. इतक्या लोकांचे बूट तुम्हाला चाटायचे आहेत आणि पुसायचे आहे. तुम्ही ते करा. तुम्ही स्वाभिमानाच्या गोष्टी करू नका, किंवा ठाकरेंचं काय होणार, शिवसेनेचं काय होणार, मनसेचं काय होणार याची तुम्हाला चिंता करण्याचं कारण नाही. तुम्ही स्वतःचीच चिंता करा. 24 तास पूर्वी आहे. शरद पवार यांनी असं म्हटलं की त्यांचा काही खासगी कार्यक्रम आहे, त्यामुळे म्हणजे पूर्वनियोजित कार्यक्रम आहे, त्यामुळे ते उपस्थित राहणार नाहीये. त्यांच्याऐवजी जयंत पाटील त्यांचे प्रदेशाध्यक्ष ते उपस्थित राहतील. हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ते उपस्थित राहत आहेत. कोणते नेते व्यासपीठावर असणार आहेत, कोणते नेते भाषण करणार आहेत याची काही रूपरेषा ठरली आहे? त्याची पूर्ण रूपरेषा ठरलेली आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अजित भुरे करतील आणि त्यांच्याकडे संपूर्ण रूपरेषा आहे. ही रूपरेषा जर आम्ही आत्ताच तुम्हाला सांगितलं तर उद्या लोकांनी कार्यक्रमाला का बरं यावं? उद्या होईल ना सगळं. जे येतील त्या सगळ्यांचं स्वागत होईल. मग काँग्रेसचे नेते असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील, डाव्या पक्षांचे लोक असतील, कृती समितीचे लोक असतील, प्रत्येकाचं आम्ही सन्मानाने स्वागत करू आणि या लढाईमध्ये त्या प्रत्येकाचं योगदान आहे हे आम्ही मान्य करू.